नमस्कार, मी मनश्री पाठक। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघायच्याच आहेत, मात्र सुरुवातीला बातमी आहे वंचित बहुजन महाविकास आघाडीची। वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीतून बाहेर पडते। स्वतंत्र आघाडीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे सोबत नवीन आघाडी ही तयार झालेली आहे। वंचितकडून 8 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरतायत। वंचितकडून नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना सुद्धा पाठिंबा दर्शवण्यात आलाय। सध्या प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू आहे। यांची आघाडी होऊ शकते अशा प्रकारचं सूचक वक्तव्य हे सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलंय। जे आमच्या बरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही। पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट, गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत। बुलढाणा वसंत राजाराम मगर, अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे। अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत। वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके, यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार, याच्याच बरोबर ओबीसींची असणारी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील। ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे। दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या